हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः श्रीमदानंदतीर्थभगवत्पादाचार्य गुरुभ्यो नमः शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत् अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः. श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः. श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः. नाहं कर्ता हरिः कर्ता. हंगा पुरै सर्व नयो देव देवते सिद्ध गंधर्व योगींद्र ऋषीश्वर सखडी येऊन मेळ्ळ्यांची भागवत कथामृत पान करची कतीर थंय तांकां तांगेले एक यथा उचित जाग्यार तांणी बसलींची म्हूण आमी यथा उचित म्हणलें मस्त कडेन आयकताचें. यथोचित सत्कार यथोचित स्वागत यथोचित आसन आम्ही पुराय सभे समारंभात तो अशी यथोचित सत्कार जाल्ले तांकां सकडी म्हूण आयकता. यथोचित म्हणलें लाकणीच्यावन अर्थ कसले म्हूण म्हळ्यार आमी पुराण काण पळोवका आमकां कंसवधे वेळारी थंय कृष्णान मुष्टिकासुराले आनी चाणूरासुराले गी मल्ल युद्ध करच्या म्हूण वेदिकेर येतना थंय आमी पळयताची वेदिके सुतूची पुराय नमने ऋषी मुनींक एक जागो, ब्राह्मणांक एक जागो, क्षत्रियांक एक जागो, तशीच वरलेले वैश्य शूद्रादी चातुर्वर्णियांतले इतरे जन प्रजा वर्गाच्यांक एक जागो, तशी सेवक वर्गाच्यांक एक जागो, ह्या पुराय आमी पळयताची त्या तांकां विंगड विंगड जागो. तशीच राजसूय यागांतूय आमी पळयता यथा उचित सत्कार केल्ले. कृष्ण ब्राह्मणांक वाडूक तांकां आपोवच्याक तांकां पांया उदक दिवच्याक पुराय ब्राह्मण सत्कारा जाग्यार कृष्ण राबलो म्हूण आमी ते पळय राजसूयागा कोण कोणाक कसं काम वैसून दिल्लें धर्मरायान म्हूण पळयतना कृष्णान ब्राह्मणांक सकडी ऋषी मुनींक सकडी स्वागत करून तांकां पांया उदक दिवचें तांकां वाडचे जाग्यार पुराय कृष्ण राबलो ह्या पुराय पळयता पळय आमी. म्हणटना तांकां एक जागो, क्षत्रियांक एक जागो आशिल्लो जेवणाक, विंगड विंगड वर्णाच्यांक विंगड विंगड जागो आशिल्लो म्हूण कळ्ळें. ह्या पळयतना आमकां तांगेल कसले तारतम्य भेद पंक्ती भेद सकड म्हूण सांगून वै इत्याक म्हूण म्हळ्यार तांगेल आहार पद्दतींतूय चड उणस. यथा योग्य आहार यथा उचित आसन ब्राह्मणान तांगेल आसन कृष्णाचीन कुशासन पुरय तांकां तसलें आसन दिवपाक तांकां यथोचित आसन म्हळ्यार तें. क्षत्रियांक रायांक तांकां सिंहासन जेवका तांकां एक भारी एक नमने छंद जावन आशिल्ले रत्न मुत्तू सकड घाल्लेले तसले एक आसन तांकां जेवका आसतलें. तशीच वैश्य म्हळ्यार जेन्ना तांकां सादा सिदा आसन पुरो. तशी वरलेले जेन्ना नेलार बसत जातले आसाची तांणी तशी बसताची. ताका म्हणजे यथा उचित आसन यथा उचित आहार कोणाक कसले दिवका त्या आहार आमी पळयताची. नंदिनीका म्हणलेले जावं सुरभी कामधेनू वशिश्टालय आशिल्ली तशीच विश्वामित्रान तागेले पुराय ताणें युद्धा वचून बेटे वचून युद्धा वचून सकड येतना वशिश्टाला आश्रमा येवचे थंय त्या कामधेनून तांकां जाय आशिल्ले पुराय कोणाक कसले जेवका आहार सिद्ध केल्ले. क्षत्रियांक जेवका आशिल्ले तांणी मांसाहार खाताची तांकां जाल्यार ते आहार ब्राह्मणा जाय जाल्यार ते आहार हे पुराय आमी पळयताची. यथा उचित आहार म्हळ्यार तो अर्थ शिवाय पुराय जनाक विंगड विंगड बसयले तांगेले मध्ये तारतम्य केल्ले म्हणणे तांकां योग्य जावन आशिल्ले रितीर सत्कार केल्यार संतोष जाता. तशी यथा उचित आसन यथा उचित सत्कार तशी पुराय म्हळ्यार आमी तांगेले
एक संतोष जावची तसल कसल की तांकां सत्कार केला म्हूण आमी तशी लेखून सोडतात तशी हांगा तांक कोणाक खंयची जागो म्हूण बसच्याक केला पळय तांगेले जाग्यार बसलीच काही विरक्त जन संन्यासी जन ब्रह्मचारी जन वैष्णव म्हळ्यार विष्णू भक्त जन येद्रा बसलींची नारद तांगेले पशी चड येद्रा बसलींची एक कडेन वेदांत पुरे बसलीच काही एक कडेन न्हंयो बसलींची एक जागेर राय पुरे बसलीची एक जागेर इतरे जन येवन बसलीची ह्या पुरे आमी पळयताची देवते ಸ್ವಲ್ಪ कडेन बसलीची ಸ್ವಲ್ಪ देवते तांगेले विमानारी आकाशांत तूं बसलींची हे पुरे पळयताची हिमालयादी पर्वत आयल्याची पळया तांकां योग्य जाग्यार बसलीचे वन आयल्यांची तांणी तांगेले योग्य जाग्यार बसल्यांची म्हण त्या वयले आमी पर्वत येवन मनशाला मध्ये बसला कशी जायत तशी तांकां जाय जाल्ले एक योग्य जावन आशिल्ले जाग्यार तांणी वटरसे कशें म्हळ्यार आमी ध्याना बसतना पळय पद्मासन घालून बैसुका म्हूण सांगलें तें ध्याना वचें नाका कश्ट पद्मासन घाल्ल्यार सोडोवचें जायना पांय मुय येता पांया दुखी पांया गांठी दुखी आशिल्ली ना पद्मासन घालून बसचें जायना ध्यान कसलें नाका बा म्हणून घरकडे बसतले जेन आसता ताचे खातीर मेडिटेशन शिकयतले जेन सांगताची तुमकां एक 10 निमिश मेडिटेशन करूंक खंयची आसन योग्य म्हूण दिसता आरामेर बैसून म्हूण दिसता तें आसन घालून बैसूं कांय अड्डी ना पद्मासन घालका म्हूण म्हळें कसलें निबंधन ना मुखारसून तुमकां जात जाल्यार सादी जात जाल्यार पद्मासनार बैसल्यार श्रेश्ठ म्हूण सांगताची तशी आमकां कशी सुख जावन बैसून आयकुचें जाता त्या रितीर आमी बैसूं येता आतां आमी पुरे श्रवण करूं वताचे एक पण पांय त्या कडेन करताचे एक पण पांय ह्या कडेन करताचे केलो जेन्ना बशिल्ले 2 घंटे हल्ला ना अशी बसच्या जातले जन आसताची तांगेले एक सामर्थ्य तें जेवो पुराय जन तांगेले जाग्यार बसले कुडले काही पळयल्यार ते जय शब्द ते नमः शब्द शंकर शब्द आसता ते वच चूर्णलाजा प्रसूनानां निक्षेपः सुमहानभूत म्हणस म्हळ्यार जयकार घालू शूर केलं काही ಕೆಲವು ಜನ ನಮೋ ನಾರಾಯಣಾಯ म्हणून सांगून नमः शब्दान देवाक आपोवचें शूर केलें ಕೆಲವು ಜನ तांगेले आशिल्ले शंकू काण व्हडावन वाजिले एक पंत वातावरण शुद्ध जाता म्हणून ಸ್ವಲ್ಪ ಜನ ಪೂರ आयल जनाल आंगार पुरे चूर्ण लाज ते गंधाक्षत म्हणून म्हणटा म्हळ्यार एक स्वागत करची रीत आसतले ते तशें करूं शूर केलें काही विमानांनी समारोह्य कियंतो देवनायकाः ಕೆಲವು ದೇವತೆ तांगेले विमानारी बैसून आशिल्लीच म्हळ्यार पळय तांणी थंय दुखून कल्पवृक्ष प्रसून स्थान सर्वांत्र समाकिरण तांणी थंय दुखून पुरे कल्पवृक्षाचे फूल ते देवलोक आसूचे कल्पवृक्षाचे फुल्लान तो ते बशील जनाल वयर पुरे ते सांगतले वयर आयकुच्या बशील जनाल वयर पुष्पवृष्टी केल्ली तांणी म्हूण सांगून त्या वेळाक सुतपुराणीक सांगताची पुरे जन बैसून एकाग्र चित्त जावन सनकादी ऋषी महात्मा नारदांक भागवत महात्मे सांगच्याक शूर करून जातना सनकादी ऋषी नारदाला सांगताच कसं म्हळ्यार हे भागवत ऐकलेल मात्रान मोक्ष मेळटा म्हणलें खंडीत ते सनकादी ऋषींक गेले स्वर कशें आशिल्लो म्हणून तेवे गंगा तीरार बैसून तांणी सांगतरसाची प्रशांत वातावरण तांगेले एक मृदुत्व आसूचें जाल्यार गंभीर जावन आसूचें तितले जन आयकूंक न्हय भारी मृदू ध्वनी जाल्यार गंभीर आळ जावन आशिल्ले एक स्वरान तांणी ते एक मधुर जावन आशिल्ले एक भागवत कथा अमृत तांणी जनांक सांगच्याक बैसल्यांची भारी चंद एक स्वरू सगळींची सभेक आकर्शण जावची तसल स्वरार तांणी भागवत सांगताची त्या वेळाक महिम सांगतात तांणी नारदांक कसले म्हळ्यार सदा सेव्या श्रीमद्भागवती कथा यस्य श्रवण मात्रेण मुक्ती करतले स्थिता कोण भागवत श्रवण करता तांकां मुक्ती करतले स्थिता कोडले तांकां मुक्ती मेळटा यस्याः श्रवण मात्रेण हरिश्चित्तम समाश्रयेत कोण सदा सर्व काळ भागवत श्रवण करतकी श्री हरी म्हळ्यार परमात्मो तांगेले चित्तम समाश्रयेत तांगेले मनांतू तांगेले हृदयांतू सदा सर्व काळ येवन बसता ग्रंथो 18 सहस्रो 12 स्कंदः संमितः 18 ಶ್ಲೋಕ ಸ್ಕೈತಂತು म्हळ्यार 18,000 ಶ್ಲೋಕ मागीर
द्वादशस्कन्धः भागवतान्तु 12 स्कन्धसची परीक्षित शुकसंवादः शृणु भागवतं च तत् परीक्षित ऋषी आणि शुक महामुनील संवादार सुतसले भागवत शास्त्र हांव तुमकां सांगता मन दिवन ऐकायाची म्हूण सांगून सांगतात त्यांनी मात्र न्ही भागवत खंय जत्ता ते जागो क्षेत्र म्हणून येता एक तीर्थक्षेत्र चमकल्यार कितले पुण्य मेळटा पळय ते भागवत कथन जावचें तसले जागे चमकल्यार मेळटा म्हूण म्हणटाची मात्र न्ही कितले की शास्त्र कितले की पुराण सकड आयकताची तांचेन कसले लाभ मेळना एक मस्त नमुने शास्त्र पुराण सकड आयकून आमी एक भ्रमालोकांत आसताची तशी वे अशी वे हे त्या वे एक नमुने मनांत मस्त संदेह संशय त्या पुराणांत तशें सांगलें ह्या पुराणांत तशें सांगलें म्हूण ताचे खातीर प्रमाण जावन आशिल्लें तसलें भागवत शास्त्र मात्र आयकलें म्हूण जाल्यार बारी आमकां संतोश जाता म्हूण सांगताची आनी खंयची घरांत भागवत काणी आयकताची जेवा वाजिताची तांगेल घर तीर्थक्षेत्राक समान जाता त्या घरांत कितले जन वास जावन आसा तांगेल पाप पूरे नाश जाता कथा भागवतस्यापि नित्यं भवति यद्ग्रहे तद्ग्रहं तीर्थरूपं हि वसतां पापनाशनम त्या घरांत कोण सकड वास जावन आसता तांगेल सर्व पाप नाश जाता तशीची अश्वमेध सहस्राणि वाजपेयी शतानि च शुकशास्त्र कथायाश्च कलामनार्हन्ति षोडशां कोण भागवत आयकता जवो वाजिता तांकां अश्वमेध राजसूय याग केल्ले तसल पुराय एक नमने महिमा ते अश्वमेध यागाक कितले एक पुण्य मेळटा त्याचे राजसूय याग केलेले तेन्ना कितले पुण्य मेळटा त्या पळय भागवत शास्त्र आयकत कोण तांकां मेळटा तशीची गंगा यमुना काशी पुष्कर प्रयाग असल पुरते तीर्थक्षेत्रांत वचून यात्रा करून कितली पुण्य आमी पावताची ताची कितली की सहस्रवांट्यान चड पुण्य भागवत काणी आयकतना मेळटा म्हूण सांगून सनकादी ऋषी नारदाक सांगताची मात्र न्ही श्लोकार्धम श्लोकपादं वा नित्यं भागवतोद्भवं पठस्व स्वमुखेनैव यदीच्छसि परां गतिं कोण एक श्लोकाचे अर्ध श्लोक मात्र जवो कालो श्लोक मात्र पादश्लोक म्हळ्यार कालो भाग अनुष्टुप छंदांत असल्यार 8 अक्षरां इतले श्लोक सांगल्यार पुरो नित्य कोण सांगता तांणी स्वमुखेनैव यदीच्छसि परांगतम तांणी प्रति दिवस वाजील म्हूण जाल्यार स्वमुखेन म्हळ्यार तांणी मज्जुका तसल जनांक मोक्ष मेळटा म्हणले कुडले भागवत बूक काणू एक कालवास श्लोक वाजूचे अर्ध श्लोक वाजूचे म्हणचे न्ही केलो जनांक संस्कृत वाजूच्या गोतना तसल जन आमी आमकां श्लोक वाजूच्याक येना आमकां तसल्यार भागवत वाजूची कशी म्हूण लेखची नाका जेवो कन्नड खंयचे भाशेरी ते ट्रान्सलेट जावन आसता भागवत संस्कृत श्लोकूय संस्कृत लिपीन न्हय नातल्यार कन्नड लिपीन तूं आसता केलो जन तेवाय बाजूच्या कश्ट जाता जाल्यार भागवत आमगेले भास म्हळ्यार कन्नड बाजूच्या कळटल जन कन्नड भाशेन मलयाळमांत भागवत आसल्यार मलयाळम खंयची भाशेन तूं भागवत आस पळय ते आमकां खंयची भाशा सुलभ जाता त्या भाशेर पूण भागवताचे काणी रुपार श्लोक रुपार वाजूच्या कश्ट जाल्यार भागवताची काणी पुणी वाजिल्यार फलस श्लोक तशी पारायण करकावे म्हण नाका पारायण करूं जायना नातील जनान भागवताची काणी पुणी मन दिवन भक्तीन वाजिल्यार तितले पुण्य आसता म्हूण सांगून सांगू येता तशीची एक भागवत काणी म्हणलेले कितले एक महिम आसा कितले श्रेष्ठता आसा म्हळ्यार ओमकार पठण करून गायत्री मंत्र पठण करून अनुष्ठान करून पुरुष सूक्त पठण करतल जन जवो द्वादशाक्षरी मंत्र म्हणटाची भाग श्री ओम नमो भगवते वासुदेवाय द्वादश रूपी सूर्याल आराधन प्रयाग क्षेत्राचे दर्शन संवत्सरादी कालपुरुषो ब्राह्मण गाय्यो अग्निहोत्र द्वादशी स्थिती तुलसी पूजा वसंत ऋतू पुरुषोत्तम जावन आशिल्लो भगवंतो
या पुरय समान जावन आस भागवताक समान म्हळ्यार देवूची स्वयं भागवतू तशी भागवत म्हळ्यार कितली श्रेष्ठ कितले कनिश्ठ म्हणले कुणा स्वयं पुरुषोत्तमूची भागवतांतू आस म्हण म्हणलेले उद्धवाले की देवानं सांगचे आस तशी खंयचे ज्ञानी जन हे ओंकारांतू गायत्री मंत्रांतू पुरुष सुक्तांतू ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्रांतू तशी साक्षात परमात्मो तुलसी वसंत ऋतूंतू खंयच्यांतू तांणी भेद लेखनाची एक लेख म्हूण लेखताची तांणी म्हूण सांगून तशीची उक्तम भागवतम नित्यम कृतम च हरिचिंतनम तुलसी पोषणम चैव धीनूनाम सेवनम समम कोण भागवत नित्य पारायण करचे भगवंताले परमात्माले चिंतन करचे तुळशीक उदा घालचे गायक पूज करचे या पुरे करतकी तांणी श्रेष्ठ म्हळ्यार पवित्र जाताची म्हूण सांगून अंत्य समयांतू कोण भागवत ऐकता अंत्य समयांत भारी योगान जेवचे न्हय आमगेलो अंत्य केदन जाता म्हणून आमकां गोतना आनी अंत्य समयांत कोणाल अंत्य कशें जाता म्हणूय गोतना मन देवान म्हण त्या मागीर आमकां दिवक अंत्य कालांत एक भागवत श्रवण की भगवंताल नामोच्चारण करचे भाग्य की परमात्मान दिवका ते कडे घालांतू कशी जाता म्हूण गोतना ಆಸ್ಪತ್ರೆಂತ ಆಸ್ತಾಚಿ ಕೆಲವು ಜನ ನಿದ್ದೋ ನಸ್ತಾಚಿ ಕೆಲವು ಜನ तांक अंत्यकाल येता म्हणून गोतना तशी हठात मरण जावचेस अंत्यकालार न्हय त्या वेळार नामस्मरण केल्यार पुरो म्हूण लेखल्यार आमकां केदना यमन दूतरू तांणी यमदूत केदन येवन आमकां आपयताची म्हूण सांगून आमकां गोत आसता बाय ना न्हय म्हणटना त्या वेळाक सांगल्या सई म्हूण सांगून आसूं न्हय आमी सुरू त्या विशया प्रिपेर जावन आसूं का कितकी जनाक एक आसता सत्संग आमकां न्हय ते 60 वर्सां जाल्ल्या जनांक सन्न चेडवांक सन्न बायल मनशांक आतां देवा देयनात एक देवाल चिंतन म्हूण म्हणलें सान प्रेयेची चलयांक दुखून म्हळ्यार सान प्रेयेची जनां दुखून आस नानांतल्या मध्येन ती एक मदें म्हळ्यार एक 10 वर्सां 15 वर्सां पुडी थंय एक कोणाकय भागवत काणी आनी एक दुसरेक म्हूण म्हळ्यार त्या वेळाक आतां कशें जाल्यार 60 वर्सां जाता तरी 60 वर्सां जातना आमकां बशा जाता की ना की आयकुच्या कान समजता की ना की देहाक कितले दूख आसता की कितली रोग रुजीन पळय देहान तो आश्रय घेताच की देवाले काणीचे रुची सुरू दुखून आसल्यार त्या वेळाक जातलें ना जाल्यार देहाचे दुख चड जेतना देवाल काणी आयकुचें मन आमकां येना ताचे खातीर संततम चिंतयंतेन अंत्यकाले विशेषतः म्हूण सांगून मध्वाचार्यान सांगिल्ले वरी सतत चिंतने निमती मांत अंत्यकालांत विशेषत जावन आमकां देवाल चिंतन खंडीत मेळटा म्हळ्यार सतत चिंतन देवाली आसल्यार नामोच्चारण सतत जिब्बेर जतर आसता म्हणजे खंयच्या वेळाक ती नामोच्चारण जतर आसता कितले की पंत आमगेलें मन खंय की आसता जाल्यार नामोच्चारण एक जिब्बेन अभ्यास केल्ले म्हूण जाल्यार मन खंय की आसल्यार जिब्बेन नामोच्चारण जाता ताका कितले फल आसा कितले फल ना म्हूण म्हळ्यार आमकां नाका एक नामोच्चारण करचे प्रयत्न करया जाल्यार ही म्हणटाची सगळो दीस बेपको वटर वटर करत आसता म्हूण बेपक्याक कसलें प्रयोजन आसता ना न्हय तशीच आमी मन खंय की दवरून कृष्णा कृष्णा रामा रामा म्हळ्यार बेपक्यान वटर वटर केल्यार वरी तें म्हूण म्हणटात जाल्यारय व्हड न्हय ते 10 राम म्हणटा न्ही एक रामांत पूण मन चमकल्यार पुरो पुण्य आसा 10 पंत कृष्ण म्हणटा न्ही एक पंत आपण कृष्णा म्हूण कृष्ण आपयता ते परम पुरुषोत्तम काम आपयता म्हूण म्हळ्यार मनान तुजें एक घडी चिंतन येयल्यार पुरो तंतू आमकां ते एक पंत कृष्णा म्हळ्यार मनान तेवय पावता जाल्यार निरंतर चिंतन स्मरण एक अगत्य आसता नानांतल्या मन खंय की वता विष्णू सहस्रनाम तोंडान म्हणटाच आमी देवा फुड्यान तूं बसल्यांची तोंडान विष्णू सहस्रनाम जातर आसता मनान आमगेले वासळेन कितलें काम बाकी आसा म्हूण म्हळ्यार लायल्यार तें कशें प्रयोजन जाल्यार नित्य कशें की एक देवाल नामस्मरण जातना नित्य सहस्रनाम मागशी जतर आसता म्हण जाल्यार तातूंत खंयची एक 10 नांवां वयर पूण आमगेलें मन देवाला वयर आसल्यार तातूंत एक श्रेश्ठत आसता ताका एक विशेश फल आसता तशी अंत्यकालांतू भागवत श्रवण मोक्ष मेळटा भागवत श्रवणान म्हूण सांगून सनकादी ऋषी सांगताची कोण
तागे जिवंत काला रे जीवन कालांतू कोण एक पंतपुणी भागवत म्हणले शब्दूय जिपेन सांगना की जाल्यार भागवत काणी म्हळ्यार कसले म्हूण सांगून कोण आलोचना करना की तांगेली जन्म कशी म्हूण सांगला पळय हांगा तांकां एक चंडाल जन्म शिके तांगेले एक घार्धब जीवनशी तांगेले जन्म व्यर्थ जावन आसता म्हूण सांगून तांगेलें आयुश्य व्यर्थ जावन आसता पळय आ जन्म मात्रमपि येन शठेन किंचित चित्तं विधाय शुकशास्त्र कथान पीता जन्मा येवनूय कोण एक पंतपुणी मन शुकशास्त्रा वयर भागवत वयर दिनिकी चांडालवत च करवद भततेन नीतं मिथ्या स्वजन्म जनी दुःख भाजा म्हळरी तांगेल जन्म चांडालवत चंडाल जन्म शिके करवत गड्डवाल जन्म शिके तांणी ते जन्म घेवन येयल्याची मिथ्या स्वजन्म जाय म्हणून भरती तांणी जन्म आयिल्लीची कसलेय प्रयोजना नाशिल्ली जन्म आयिल्लीची जननी जनी दुःख भाजा अम्माक एक प्रसव वेदनेचे दुःख दिवच्या मांद्र जन्म आयिल्लीची म्हूण जाता तशी बाई तांणी जन्मा येवन कसले चांग काम केल्लें ना म्हूण जाता म्हूण सांगून सनकादी ऋषी सांगता ती तशी प्रपंचांतू भागवता काणी मस्त भाग्यवंतांक मात्र मेळचे कोटी कोटी जन्माचे पुण्य कोण करता पळय तांकां भागवत काणी आयकुच्याक मेळटा जाल्यार सनकादी ऋषींक नारद निमगिताची खंयचे जवो नियम दिवसू अमके दिसार आयकुका तशें कसलें आसव्या म्हळ्यार तशें कसलें एक विशेश जावन आशिल्लें अमके दिसार आयकुका तेच दिसार वाजूका तशें कसलें म्हणना जाल्यार तितले एक व्रत नियम दवरून घेवन भागवत कथा श्रवण की भागवत पठण की करचें श्रेष्ठ ब्रह्मचर्य पालन श्रेष्ठ ब्रह्मचर्य पालन म्हळ्यार कसं न्हय वाडीक जायना अशें रपचें म्हूण न्हय इंद्रिया विशयांतू कसलेची एक मिथुनत्व नानशी जेवचे म्हळ्यार कृष्णान भगवद्गीतेंत सांगला इंद्रियानी प्रमाथीनी हरंती प्रसभम मन इंद्रियाचे सुखा विशयांतू चिंतन करता मनशाल मन इंद्रियानी प्रमाथीनी इंद्रिया सुखांतूच चिंतन करताची जेवो इंद्रिय ताजी सुखा खातीर मनशाल मन हरंती प्रसभम इंद्रियांनी प्रमाथीनी सगळो दीस मनान तूं इंद्रिया सुखा विशय चिंतन मंथन जेवची तितले मनस आमगेल मनान इंद्रिया निग्रह करता शिवाय इंद्रियाच्या आमगेल मन दिल्यार आमगेल मन इंद्रिय ताजी सुखा खातीर तांडून व्हरता म्हूण सांगून तशी ब्रह्मचर्य पालन म्हळ्यार सूख इंद्रियान सूख भोगचे म्हणटा पळय ते तशी भोगनान अशी रपचे ब्रह्मचर्य न्हय इंद्रिय सुखाचे आलोचन मनानय करना अशें रपचे ब्रह्मचर्य पालन करका म्हूण म्हणले कुडले मनानय आमी ब्रह्मचर्य पालन करका कसले की एक खावच्यानच म्हूण लेखले नंतर ते पळयले कुडले ताजी आशी जयना अशें रबोका तशी कित्येकी जनान व्रत उपास सकट धरूस त्या वेळाक कसले की एक आमी खायनाचे म्हूण लेखिले ताजे पण्णा परंबळकी रंदई परंबळकी विंगड घरां येतना आमगेले नांका वचून ओ आजी आमकां उपासू व्रत न्हय नातल्यार आमी त्याची रंदई करता आशिल्ली कितकी म्हूण लेखल्यार थंय आमगेलें मन चंचल जाल्लें म्हूण लेख तेची उपास करता म्हूण लेखून उपास करना अशें रबल्यार आमगेलें मन चंचल जाला म्हूण लेख ह्या ब्रह्मचर्य म्हूण म्हळ्यार विशयांत ह्या पुराय येता जावो तशी जाल्यार कलियुगाचे जनांक आमी म्हणटा पळय शम दम म्हळ्यार इंद्रिया निग्रहादी विशयांतू म्हळ्यार चित्तवृत्ती निरोध म्हळ्यार आमगेलें मन चित्तवृत्ती निरोध करचें म्हूण म्हळ्यार कसं न्हय मनाची वृत्ती कसली म्हूण म्हळ्यार इंद्रिया सुखांतू आसक्ती दाखोवचें
मन केन्नाय इंद्रिया सुखादी कडे वतर असता. मना वयर एक बुद्धी असता. त्या बुद्धीन मनाक बुद्धी मनापाशी सूक्ष्म त्या बुद्धीनं मनाक निग्रह करका. मनान इंद्रिया निग्रह करका. केन्ना मन इंद्रियाचे कंट्रोल आवत्त पळय, इंद्रियाक कंट्रोल करना नशी इंद्रियाचे कंट्रोल आवत्त पळय, त्या वेळाक आमगेल मन चंचल जाता. चित्तवृत्ती निरोध म्हळ्यार त्याची मन दृढ असुका. तशी आम्ही मनानय खंयचे इंद्रियाच्या विशयांतू प्रवृत्त जावचेच पळय, त्या निरोध करच्याक चित्तवृत्ती निरोध म्हणजे हे भारी कश्ट हे कलियुगांतू म्हूण सांगून इंद्रिय सुख लोलुप जन कलियुगांतू भारी जड सुद्दिकून असल पुरे नियम पालन करून घेवन भागवत श्रवण करचे. भागवता इतले व्हड ग्रंथ पठण करचे, श्रवण करच्याक मस्त काळ वता. तितले काळ थंय ब्रह्मचर्य पालन करचे, मनांतुली प्रवृत्ती पुरे निरोध करचे. हे पुरे भारी कश्ट असता म्हूण सांगून सनकादी ऋषी नारदाले सांगताची. तश्चावन कलियुगाचे जनांक शुकमहामुनीन सप्ताह श्रवण विधी म्हणून सांगून एक सांगला. भागवत 7 दिवसांतू ऐकूचे, एक सप्ताह पारायण जवो सप्ताह श्रवण विधी म्हणून सांगून शुकमुनीन भागवत कशी ऐकू का कलियुगाचे जनान म्हणून सांगून एक सप्ताह श्रवण विधी म्हणून कोरून दिला म्हणून सांगून सनकादी ऋषी नारदालागी सांगताची. आणि त्या भागवत ऐकूचे विशयांतू कसल सकडी एक नियमाने सांगला, कसल रीती ऐकू का म्हणून सनकादी ऋषी नारदाक सांगताच पळय. ते फायचे दिसाक आम्ही ऐकूया. नाहम करता हरिही करता आजी सांगील तसले भागवताचे काणी ते देवान मिगेल करीन सांगेल. ते देवाले चरणारविंदाक तशी आमगेल स्वाम्यांगेल चरणारविंदाक समर्पण करता. श्री हरी गुरु चरणारविंदार्पणमस्तु. कृष्ण अर्पणमस्तु.